संत समागमी करावी तातडी परमार्थाची संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू प्रथम नमन नमन पांडुरंगा करू हो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्पृथिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन
महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी हरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे इंद्रायणी तीरावरील सुप्रसिद्ध साधू वारकरी संप्रदायाचा कळस असणारे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा जीवनामध्ये क्षण किती महत्वाचा आहे हा सांगणारा अभंग या ठिकाणी घेतलाय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कैलासवासी राजेंद्र नारायण कारकुड मोजे चिवेवाडी या गावचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपल्यातून आज एक वर्ष होत आलं निघून गेलेलं आणि त्या निमित्तानं एक पुण्यस्मरण व्हावं ज्ञान आणि अन्नदान व्हावं या हेतून ठेवलेला हा कार्यक्रम आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ओंकार ते मूळ सर्वांचे जाणावे जिथून आलोय तिथं परत जावं लागतं. पण आपल्या घरामधलं मूळ कोण आहे हो? आपल्या घरामधलं मूळ आहे बाप. कारण बाप नावाचा शब्द जरी उच्चारायला जड असला तरी आतून तो आईपेक्षाही मृदू असतो. परंतु बापाला जीवन जगत असताना मुलाच्या डोळ्यामध्ये दुःख कधी येऊ नये असं वाटत असतं. आपण दिलेल्या ज्याला आपण जन्म दिलाय त्याच्या जीवनामध्ये कधीच दुःख येऊ नये असं त्या बापाला वाटत असतं. कारण वड झाडांमध्ये राजा आहे. वडाचं झाड आपण बघितलं असेल. वडाचं झाड कधी कुणा पुढं झुकत नाही. कारण ते काय करतं, संकट येणार आहे हे जाणून आपल्या मुळ्या त्या जमिनीमध्ये काय करत असतं, खोलवर नेत असतं. तसंच या ठिकाणी आपण हा जो प्रसंग आहे हा चिरंजीव शिवम लहानपणापासून मातीमध्ये मेहनत घेणारा मुलगा मार्तंड केसरी झाला. पण घरामधला मार्तंड त्या ठिकाणी बघायला हा सोहळा त्या ठिकाणी नव्हता. कारण माणूस आपल्या जीवनामध्ये उंच आणि उंच शिखरावरती जातो, पण आई वडिलाची जर त्या ठिकाणी थाप मिळाली ना तर त्याला इतर कोणाची थापेची गरज नसते. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी राजेंद्र नारायण कारकुड यांच्या श्रीमती साधना कारकुड. आता हा सर्व कुटुंबाचं सर्व जी जबाबदारी आहे या मातोश्रींकडे आली आहे. त्यांना 2 मुली आहेत, पूनम आणि निकिता, आणि मुलगा
शिवम हा टीचर आहे, खेळाडू आहे, उत्तम दर्जाचा पैलवान आहे आणि पैलवान असून त्याची जी जडणघडण आहे ती एखाद्या वारकऱ्याप्रमाणे आहे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ज्ञानोबाराय शेवट त्यांचा ज्या वेळेस करतायत त्यावेळेस म्हणतात, आता विश्वात्मक एके देवी. शेवट करताना सगळे ग्रंथ झाले, सगळ्यात शेवट बाबा काय लिहिलं? पसायदान, चांगदेव 65 झाली, अमृत अनुभव झाला, ज्ञानेश्वरी झाली, हरिपाठ झाला. आता माऊली म्हणतात की आता विश्वात्मक एके देवे. भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, ममय वंश जीवलोके जीवभूत सनातन. माझ्यापासून तुम्ही निर्माण झालाय, म्हणजे मी आणि तुम्ही काही वेगळे. जिथून आलो तिथं जाण्याला काय म्हणायचं? जन्म मृत्यूच्या सोहळीया आली या धनंजया. हा जो सोहळा आहे, खर तर आपलं एकमेव महाराष्ट्र राज्य असं आहे की व्यक्ती जाऊन 1 वर्षानं त्याच्या स्मृती जागृत करण्यासाठी आपण एकत्र येत असतो. असं कुठंच ह्या पृथ्वी तलावावरती घडत नाही. कारण माणूस एकदा गेला की गेला. तुका म्हणे एक मरणीची सरी. उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती राहे, उत्तमाची उरे कीर्ती राहे. तुका म्हणे का मरणेची सर, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सर, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे. 100 वर्ष आयुष्य आहे. 50 वर्ष माणसाची निद्रा अवस्थेमध्ये जातात, त्याच्यामधले 10 वर्ष बालपणात जातात. आणि मग मला सांगा, मागे उरले ते काय? अल्पायुष्य मानव देह, अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, शतगणी ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय, बाळ तो पिडा रोग खाय. काय भजनास उरले ते पाय गा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. मनुष्य म्हटलं की बुद्धी आली, आणि बुद्धी म्हटलं की नफा आणि तोटा हा हिशोब आला. एखादा दुकानदार आहे, दुकान चालवतो बाबा, बरोबर आहे का ना? दुकान चालवत असताना किती आले किती गेले हिशोब ठेवत का? ठेवतो? ठेवत नाही. असा दुकानदार आहे का की जो हिशोब ठेवत नाही? म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण या ठिकाणी आलोय, पण कशासाठी आलोय, काय केलं पाहिजे, आणि इथून जायचंय कुठं? उद्या जर आपल्याला अयोध्येला जायचंय तर आपण आदल्या दिवशी एक बॅग घेतो, त्याच्यामध्ये आपली शाल टोपी काय जे टावेल वगैरे आहे ते सगळं टाकतो, आणि सकाळची ट्रेनची आपण काय करतो, वाट पाहतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले मी डोळा. ज्यांनी तो झाला सोहळा अनुपम्य. हा जो जीवनाचा सोहळा आहे, हा अनुपम्य करायचा का वायाला घालवायचा हे आपल्या हातात आहे. हा जो दिवस आहे हा आपल्या हातात आहे का? हे जे सूर्य आहेत, हे जे चंद्र आहेत, हे आपल्या हातामध्ये नाही. पण जे काही या ठिकाणी भगवंताचं चिंतन करायचंय ते मात्र आपल्या हातात आहे. पण आपण काय करतो, हिशोब उलटा करतो. कारण माऊलींनी सांगितलंय, मृत्यू लोकीचे उपराटे.
पालीला वाटतं की माणसं उलटी बसलीत, माणसं पाहतात पालीकडं, माणसांना वाटतं पाल उलटी आहे. उलट नेमकं कोण आहे बाबा? उलट कोण आहे? उलट कोणीच नाही. कारण 6ला जर एका साईडनं पाहिलं तर ते कसं दिसतात? 3 दिसतात. आणि 3ला जर उलटीकडून पाहिलं तर ते 6 दिसतात. तसं ह्या नजरेचा दोष आहे. ही नजर कशी आहे? ही नजर आहे मायावी. कारण इंद्रिय जे जे म्हणती ते तेची पुरुष करती, ते तरलेची न तरती विषय सिंधू. मग सकाळी सकाळी आपल्याला आठवण होते चहा पिल्यानंतर थोडीशी मिसरी घासू, थोडीशी तंबाखू खाऊ. संध्याकाळ झाली कुणाला बिडी लागते, काडी लागते. ह्या सर्व गोष्टी कुणाला लागतात हो? आतल्या पांडुरंगाला. आतल्या पांडुरंगाला नाहीत लागत. आपल्या आतमध्ये जो पांडुरंग आहे त्याला काहीच लागत नाही. कारण तो कसा आहे हो? पंचमहाभूतांनी नटलाय. भगवान. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू, आणि वा नंतर जो आ येतो तो म्हणजे आकाश, आणि न म्हणजे नीर म्हणजे पाणी. भगवान. आपण ज्या देवतांना मानतोय ह्या देवता आहेत तरी नेमक्या कशा? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. ते ध्यान आहे. पांडुरंगाचा जर आपण चेहरा पाहिला बाबा तर आमचे हे जे टाळकरीत असा चेहरा आहे त्यांचा. तुम्ही म्हणाल मग यांच्यासारखा नाही का? नाही, यांच्यासारखा अजिबात नाही. का? बाबांकडे जर नीट पाहिलं बाबा उभेत पण कसे? ध्यानस्थ आहेत. अर्धोन मिलित डोळे आंतरबाह्य दृष्टी विठेवर साजिरी. बाबांचं लक्ष आतही आहे आणि बाहेरही आहे. म्हणजे विनोदाचा भाग सोडा. काही काही मंडळी खांबाला एकदा जर टेकली तर 2 तास कीर्तनात कधी ते झोप घेतील सांगता येत नाही. पण विनोद नाही महाराज. पांडुरंगाला आपण 20 दिवस आता वारी असते, दिवस रात्र भजन करत जातो. तो चेहरा एकदा पाहिला की मन एकदा प्रसन्न होतं. का बरं? कारण ते जे डोळे आहेत ना, ते डोळे कसे? तो आतही लक्ष आहे आणि बाहेरही लक्ष आहे. पण आपलं कसं आहे? विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. आपलं उलट आहे. आपल्याला जे कारलंय ते गोड लागतंय आणि जी साखर आहे ती कडू लागते. असं ही संत सांगतात. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 की बाबा रे ह्या जन्मामध्ये आलाय, तुला एकच मार्ग आम्ही सांगू शकतो. कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. कारण इथं सर्व मंडळी येऊन बसलेत. 2 तास वायाला जातील का हो हे 2 तास? हे 2 तास देवाची द्वारी उभा क्षणभरी. क्षणभर जरी या भूमीमध्ये आलात, कारण मुळातच ही पवित्र भूमी आहे. म्हणजे ही भूमी साधारण आहे का हो? छत्रपती शिवरायांपासून ते छत्रपती संभाजी राजांपासून ह्या भूमीला कशाचं वरदान मिळालंय? शक्ती आणि भक्तीचं. कारण हा जो पुरंदर आहे हा अभेद्य असणारा हा गड आहे. महाराजांना हा जिंकता आला नाही. छत्रपतींनी स्वराज्यासाठी या गडासाठी तह केला आणि या ठिकाणी असणारा जो कोळी बांधव आहे महाराज, ह्या गडाची त्यांनी काय केलेली? खरी रक्षा केलेली आहे. आणि म्हणून ह्या गावामध्ये येण्याचं मोठं भाग्य आणि भगवत चिंतन आज आपण या ठिकाणी करतोय. त्यात आणखीन दुग्ध शर्करा योग आहे. ही पुरंदरची भूमी इंद्रापासून महाराज ह्या भूमीचं वर्णन आहे. इथं आज नाही महाराज, चंद्र सूर्यापासून ह्या भूमीला फार मोठं वरदान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेत. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवांचा वास,
धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश पुण्य देश पुण्य देश. पण आपण कसं आहे महाराज, आपण आलोय आता वैकुंठामध्ये आणि विचारतोय की वैकुंठ कुठे आहे. म्हणून संत जागे करतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. कारण हे जे नारायणपूर आहे हे प्रति पंढरपूर आहे, जे भगवान शंकराचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे महाराज. कारण पांडुरंगाचं वर्णन आहे परब्रह्मलिंगम, आणि भगवान शंकराला आपण काय म्हणतो, शिवलिंग. आणि ह्या भगवंताने त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मस्तकावरती स्वतःच त्या ठिकाणी ठाण मांडले. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. पण आपण काय करतो, आयुष्यभर पोरांची नावं ठेवतो. आपण राम नाव ठेवतो, तुकाराम नाव ठेवतो, ज्ञानेश्वर ठेवतो. का बरं, हाक मारली की काय होईल, तेवढंच नाव घडेल. आपण हा काय वापरतो, शॉर्टकट वापरतो. पण माऊली म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. अखंड ज्याचं चिंतन आहे, अखंड ज्याचं चिंतन आहे त्यालाच मी दर्शन देईल. नुसतं चिंतन असून उपयोग आहे का महाराज. नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी, जसं वाचून उपयोग नाही. कितीतरी आम्ही उपवास केले, कितीतरी आम्ही वाऱ्या केल्या महाराज, पण भगवंत त्या ज्ञानोबारायालाच का दिसावे. इथं 60-60, 70-70 वर्षाची मंडळी टाळ घेऊन उभी आहेत. काय काय मंडळी 40-40 वर्ष झाली वारी करतात. पण काय हो, घेऊन काय येतो आपण पंढरपूर मधून. तो का म्हणे मोक्ष देखली कळस, पण आपल्याला मोक्ष नको. आपल्याला काय पाहिजे, खारी बिस्किट, गरम चहा, बस फर्स्ट क्लास. वारी कशी एकदम गोड झाली पाहिजे महाराज. साखर जेवढी घेता येईल तेवढी घ्या दिंडीत, का वारी गोड झाली पाहिजे. पण गोड तसं हे जे नाम आहे हे कसं आहे हो, गोड म्हणजे इतकं गोड आहे हे कुणाला कळालं. नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड नाम गोड गोड नाम गोड नाम गोड गोड नाम गोड नाम गोड. पुरे गोड सकळही हो, पुरे गोड सकळही रसनायरा रसाविटे हो, रसनायरा रसाविटे पुरे गोड सकळही पुढे कोणे सकळे रसनायरा रसाविटे हो, रसनायरा रसाविटे रसाविटे. इथं मला वाटतं सगळी मंडळी चहा घेत असतील. साखर सगळ्यांनी चाखून पाहिली. मला सांगा, साखर गोड आहे का जीभ गोड आहे महाराज. साखर गोड आहे का जीभ गोड आहे. गोड दोनही नाहीत. कारण साखर जर दगडावर ठेवली तर दगड गोड होणार आहे का, आणि जीभ गोड म्हणावी तर साखरे वाचून गोड होईल का. गोड आहे आतला परमात्मा. आपण आपणाशी शोधून पाहे. हा फक्त प्रवास एवढ्यासाठी आपल्याला मिळालाय की ह्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे. भैया गाडीवाला गाडी धीरे हाकरे. कारण हा जो 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावे हरी. 7 चक्र आहेत, 5 तत्व आहेत, 3 नाडे आहेत. मग मला सांगा, हा पसारा चालवणारा कोणीतरी एक असणार आहे. माऊली म्हणतात की तो एकटा जो आहे तो मला बघायचा आहे. पण आपण काय झाले, त्या 7 मध्येच अडकलोय.
7 मध्ये अडकलोय, 5 तत्वांमध्ये अडकलोय. अग्नी तत्व जर प्रज्वलित झालं तर काय होतं? शरीर गरम होतं. वारा आला तर काय होतं? शरीर गार होतं. जल तत्व बाहेर येत. म्हणजे काय? ही तत्व बदलत राहतात. उत्क्रामंतम स्थितम वापी भुंजानंगवा गुणान्वितम विमुढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञान चक्षुष. हे उत्क्रमण करत असतंय. जन्म मृत्यू काय हा कसा आहे? हा एक प्रवास आहे महाराज. विठाल विठाल माझ्या जातीचे मज भेटो कोणी. आमच्या आदरणीय पद्मावती एज्युकेशन संस्था आणि जेजुरी या ठिकाणी आणि राख या गावामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी शिक्षण देण्याचं कार्य चालू केले असे आमचे श्रीकांतजी पवार या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर महाराज, नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. आपला विषय कोणता आहे? जन्म आणि मृत्यू. वृक्षाला बिया येतात, त्या बिया काय होतात? जमिनीवर येतात. परत त्यांचं काय होतं? परत वृक्ष तयार होतं. हा क्रम किती दिवस आहे? हा जो क्रम आहे किती दिवस चालू राहील? लक्षात येतोय का? विचार करता वाया जाये वेळ. आणि लटिके ते मूळ अवतीभोवती फसवण्यासाठी इतक्या गोष्टी आहेत. जड भरत राजा हरणी गर्भा गेला. आता हा उदाहरण कशासाठी? ज्यांचं चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कीर्तनामध्ये बसलो, वारीला गेलो, उपवासही केले, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ का होतंय? हा जो रथ आहे चालवणारा जो आहे तो झोपलाय. गाडी चाललीये, ड्रायव्हर निघून गेला. कुठपर्यंत प्रवास आहे? जोपर्यंत ढाळ आहे. याला काय म्हणता बाबा? काय म्हणता? ढाळ म्हणता का उतार? ढाळ, जुन्या भाषेत ढाळ म्हणतात. तर ड्रायव्हर सोडून गेला गाडी. गाडी कुठपर्यंत जाईल? कापूरहोळ का पुण्याला जाईल? कापूरहोळ पर्यंतही जाणार नाही आणि पुण्यालाही जाणार नाही. गाडी काय होईल? जोपर्यंत त्या गाडीला गती आहे तोपर्यंत चालेल. जोपर्यंत शरीरामध्ये जे काही घटक आहेत ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत, एकदा ते सडायला लागले की शरीर सोडून भगवंत निघून जातात. पण हा जो भगवंत आहे हा नेमका आहे तरी कसा? म्हणून रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्म का. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्म का. हे निर्गुण निराकार तुझ रघुराया. निराकार रुचिरानिना. हे निर्गुण निराकार तुझ रघुराया. निराकार उचिर गुणराय. हे मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. 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 ज्या गोष्टीचा संत विचार करायला लावतात ती गोष्टच नाहीये. किती मोठी गोष्ट आहे. ज्या गोष्टीचं आपण चिंतन करतोय. एका पत्रकारानं एका आघोरी साधूला विचारलं की शिव कैसे है? त्यांनी फार छान उत्तर दिलं, जो है ही नहीं वही शिव है. विठ्ठल वाह. विठाला 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 विठाला. थोडंसं चिंतन कसं आहे? लक्षपूर्वक ऐकणाराला आहे. कारण आपल्याला काय सवय लागली, सासवा सुना ह्या मालिका पाहून कीर्तनात बी त्याच मालिका आल्यात आता. त्यामुळं आपण जे चिंतन करतोय हे कसं आहे? चिंतने चिंतने तदरूपता. जे रूपच नाही. माऊली जो अभंग आपल्याला 750 वर्ष म्हणायला भाग पाडतात. का बरं? जे रूपच नाही ते पाहून सुख झालं.
जे भोजनच नाही ते खाऊन तृप्तीचा ढेकर दिला, त्याला म्हणायचं परमार्थ. म्हणून परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. जे दिसतंय ते नाहीये आणि जे दिसत नाही ते आहे. आता कसं काय समीकरण जोडायचं मला सांगा. याच्यामध्ये काय आहे? माईक दिसतोय, लाईट आहे, करंट आहे, पण ती दिसते का? ती दिसत नाही. हे माझं शरीर दिसतंय, आत्मा दिसत नाही. म्हणजे जे दिसत नाही त्याच्यासाठी आपल्याला परमार्थ करायचं आहे. म्हणून अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाची करावा विचार, 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 क्षणोक्षणाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, तरावया पार हे भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू शब्दाचा अर्थ आहे जो समुद्रच नाही त्या समुद्रामध्ये ही जहाज घेऊन पलीकडे जायचे. जो समुद्र नाही तरी पण ही जहाज काय करायची? पलीकडे घेऊन जायची. नाथाच्या घरचं उलट पाणी. आपल्या इकडे कसं आहे, पाऊस आल्यावर पत्र्यावरून पाणी कुठं येतंय? जमिनीवर. पण नाथांचा वाडा पैठण मधला तसा नव्हता. पाणी काय व्हायचं? खाली पडलेलं पाणी पत्र्यावर जायचं. समजतंय का? हे समजायला काय करावं लागेल? भगवंताचं चिंतन करावं लागेल. कारण आपल्याला जी विचार करायची सवय लागली ती कोणती हो? आपल्याला पहिल्यापासून शिकवलंय कॉम्पिटिशन, आपल्याला पहिल्यापासून शिकवलंय मोटिवेशन, पण काय हो त्याच्यामुळं? टेन्शन. त्याच्यामुळं काय? आणि आपल्या संप्रदायामध्ये काय सांगतात? नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. बाबा मागास धरून उभे, काही चिंता आहे का चेहऱ्यावर? बर, आपल्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत, पण त्यांना एकच समजलंय की याच्यामध्ये चिंता करण्यासारखे काहीच नाही. कारण जे होणार आहे ते होणारच. कारण देह जाणार सकळ, गॅरंटी घेतली. ह्याला अभंग म्हणतात, ह्याला कविता म्हणत नाहीत. जे भंग पावणार नाहीत याला काय वॉरंटी कार्ड नाही बाबा, याला गॅरंटी कार्ड आहे. जाणार का तर जाणारच. याच्यामध्ये वशिलेबाजी गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है. किती जरी आपण त्यांना मेल केला, व्हॉट्सअप केलं, त्यांचा फोटो किती जरी आपण हृदयाला धरून ठेवला तरी ते येणार आहेत का? ते येणार नाहीतच. का बरं? आभ्राची सावली जाईल लया. आता जी सावली आहे ना ती किती वेळ आहे हो? त्याची काही गॅरंटी आहे का? आभाळ आहे, ते आलं वारं गेलं पुढं. तसं ह्या शरीराची गॅरंटी नाही. एकदा का बोलवणं आलं की मग तिथं सांगून उपयोग आहे का की मी हवालदार आहे, मी पोलीस ऑफिसर आहे का? तिथं वशिलेबाजी चालत नाही. आणि म्हणून संत आपल्याला जाग करण्यासाठी हा अभंग फार सुंदरपणे रचना करतात. कसं? महिनोमहिनी नाहीत म्हणत, वर्षोवर्षी म्हणत नाहीत, क्षणोक्षणी, सेकंद. आपण म्हणतो मला वेळ नाही, आणि जे भजन करतात ते रिकाम टेकडेत, असं कधी कधी गावामध्ये चर्चा ऐकायला मिळते. खरंच गाव अहो जे भजन करतायत ना त्यांना समजलंय
की क्षणभंगुर नाही भरवसा. उठा, तोडा. काय तोडायचंय हो? माया. पण आपल्याला ही माया किती कठीण आहे तोडायचं बाबा. कारण बहु बिकट यम घाट, कोण बताये गुरु बिन बाट. हा जो घाट आहे हा पूर्वी मला वाटतंय कुठल्या तरी एखाद्या कोळी बांधवांना दाखवला असेल तेव्हा हा रस्ता झाला असेल. का बरं? कारण त्यांनी इथून काय केलेलं आहे? शेती केलेली आहे, इथं शिकार केली असेल, इथं सरपण आणण्यासाठी ह्या डोंगरावरती फिरले असणार आहेत. जो अगोदर गेलाय म्हणून संत आपल्या अगोदर कुठं गेलेत? सदेह गेलेले, नुसते गेले नाहीत. आणि म्हणून ते गॅरंटी आपल्याला घेतायत की बाबा रे, ह्या जन्मामध्ये काही काळजी करू नकोस. पहिलं तर कुठली काळजी करू नको, सगळ्यांना तिथंच जायचंय. तांब्या भरून पाणी आपण समुद्रातनं आणतो, त्या तांब्याला आपण काय म्हणतो? समुद्र म्हणतो. काय म्हणतो? त्याला आपण तांब्याभरच पाणी म्हणतो. पण तेच पाणी पुन्हा एकदा समुद्रामध्ये जर टाकलं तर बूंद सागर में समा गई. त्याला काय म्हणायचं? जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात. तुम्हीच भगवंत आहे. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु आपणच देव, होय गुरु आपणच देव. हे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, आपणची देव देव होय गुरु. होय गुरु. काल परवा रामेश्वर यात्रा करून आलो. त्या ठिकाणी फक्त एकच घेऊन आलो की महाराष्ट्र किती श्रेष्ठ आहे आणि आपला देव किती मोठा आहे. कारण आता वारकरी संप्रदायामध्ये काय हो? टोपी महत्वाची आहे ना, डोकं झाकलं पाहिजे आणि गळ्यामध्ये काय? उपरण आहे. पण त्या भूमीत जर गेलात तर पहिल्यांदा सांगतात, देवाच्या दारात आल्या आल्या सांगतात, टोपी उपरणं महाराज काय करा? कमरेला गुंडाळा. का? तिथं फक्त आणि फक्त देवाच्या गळ्यामध्ये उपरण आहे. म्हणजे आपला संप्रदाय आपल्याला काय शिकवतोय? तुम्हीच देव आहे. तिथं जर आपण गेल्यानंतर एखाद्या ब्राह्मणाच्या पाया जर हात लावला किंवा नतमस्तक झालो तर ते काय होतात? मागं होतात. तिथं पाया पडून घेत नाही, तिथं फक्त भगवंताचं दर्शन. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पंढरपुराचं वैशिष्ट्य आहे, पाया पडे जन एकमेकामध्ये ईश्वर सांगणारा हा संप्रदाय आहे. पण आपण ज्या गोष्टीचं आज या ठिकाणी चिंतन करतोय त्या गोष्टी करता हा आज खरोखर यथार्थ हा अभंग आहे. म्हणून अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. ऐसे का तू काळ सावधान, ऐसे का तू काळ सावधान, ऐसे का तू काळ सावधान, ऐसे का तू काळ सावधान. नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ, नाशिवंत द्या जाणार सकाळ. ऐसे खातो काळ
नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. जाणार सकळ, सकळ म्हणजे सगळ्यांचाच. इथं कोणीही हे शरीर काचेच्या पेटीत जरी ठेवलं, ते पिरॅमिड तिकडची जी संस्कृती आहे ते काय करतात, शरीराला थोडंसं झाडपाल्याचं थोडंसं तेल लावतात आणि काय करतात तो त्याला एका पेटीमध्ये ठेवतात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तो जो आत्मा आहे तो परत त्याला काय करायला येतो, भेटायला येतो. पण आपल्या संतांचं एवढं पुढचं शोध आहे महाराज. आपल्या धर्मामध्ये अग्नीला प्राधान्य आहे. आपल्या इथं शरीर ठेवतात का, त्याला काय करावं लागतं, अग्नी दहन करावं लागतं. कारण इतर संस्कृतीमध्ये कसं होतं, अरब स्थानामध्ये झाडं नसायची, मग काय करावं लागायचं, ती शरीर घ्यायचं आणि कुठंतरी सोडून यायचं गावाच्या बाहेर. आणि मग वारं आल्यानंतर ते ऑटोमॅटिकच काय व्हायचं, दफन व्हायचं, कुजायचं किंवा गिधाडं त्याला खाऊन टाकायची. पण आपल्या धर्मात काय, आपण पहिल्यापासून कसे हो, सुजलाम सुफलाम, मेरा भारत महान. पण आपल्याला आपल्या देशाचं काय अभिमान नाही, दुसऱ्याच्या ताटामध्ये बघण्याची सवय महाराज. कारण आपली जी संस्कृती आहे हे काय करायला लागलो आपण, आपले भोजन काय करायला लागलो आपण, सोडून इतराचं आहार आपण स्वीकारला. म्हणून एकादशीला मला वाटतंय देव भेटत नसतील आता. पहिलं कसं व्हायचं, एका कीर्तनामध्ये देव भेटायला यायचा. एकादशी जर धरली तर पांडुरंग यायचा भेटायला. पण आता का, आता आपण चिप्स खातो, पांडुरंगाला हे पदार्थच माहीत नसावेत नेमकं ह्याने खाल्लंय काय. कारण आपण काय केलेले, दुसऱ्याच्या ताटामध्ये बघून बघून आपलं सोन्याचं ताट काय केले, वाळीत टाकलं महाराज. बाहेरच्या देशामध्ये ह्या गोष्टी नाहीत. बाहेरच्या देशामध्ये ऊन बघायला नाही महाराज, म्हणून ती लोक कपडे काढून समुद्रावर बसतात. आपल्या इकडं उन्हाळाच आहे, काय गरज आहे का जायची कुठं. पण पंढरपूर सोडून महाराज समुद्राच्या कडेला, काहीच गरज नाही महाराज. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा फक्त भ्रम आहे की तो खुश आहे. माणसाला लागलेला कलंक म्हणजे आजचा व्हॉट्सअप स्टेटस. त्या स्टेटससाठी एखाद्या व्यक्तीने जर 7 मजली इमारत बांधली आणि तो फोटो टाकला की माझं स्वप्न पूर्ती झालं. मला सांगा, जो गोठ्यामध्ये राहतोय त्याने कशाला ते स्टेटस पाहायचं, त्यांनी तो स्टेटस पाहायचा, हाय तो गोठा विकायचा. त्यांनी 7 मजले बांधण्यासाठी 7 वर्ष एकही मिनिट झोपला नसेल. हा कधी आपण विचार करतो का. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आता शिवमदादाने जर शरीराचा आपल्या फोटो कुस्तीतला टाकला, आपल्यासारख्या वारकऱ्याने त्याच्या बरोबरी करावी का. आपलं बरं आहे, ज्ञानोबा तुकार. कारण येथे पाहिजे तर जातीचे येरा गबाळ्याचे काम नाही. फक्त ह्या कीर्तनामधून आपण एकच संदेश घ्यायचा आहे, आपल्या ताटात जेवढं आहे तेवढं आपलं. आपली झोपडी लकलाभ. दुसऱ्याच्या महालामध्ये शिपाई बनून राहण्यापेक्षा आपल्या महालातला राजा कधीही चांगला. विठ्ठल विठ्ठल ढाला 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 ढाला. आता या ठिकाणी मंडपामध्ये सर्व ज्या काही माता भगिनी वडीलधारी मंडळी या ठिकाणी बसलेत. आता आपण सर्वांनी, बाबांनी एवढ्या वयात टाळ घेऊन भजन केलंय, महाराज मृदंग वाजवत आहेत, आमच्या आळंदीचे गायनाचार्य बळीराम दादा सुंदर गायन करतायत, बाळूमामा यूट्यूब चॅनेल तरडगावचे आमचे गौरव सर हे स्वतः त्या ठिकाणी मन लावून त्यांचं शूटिंगचं काम चाललंय. माझी काय आपली बडबड चालली. फक्त आता मी तुम्हाला काय करणार आहे, थोडंसं एक सेवा सांगणार आहे. फक्त आपल्या आई वडिलाचं. कोणते आई वडील, आपल्या आई वडिलांचे पण आई वडील
आणि त्यांच्या आईवडिलांचे आईवडील काढले तरी, बरं सगळ्यांचे काढले तरी एकच आईवडील निघणार आहेत, पांडुरंग आणि रखुमाई. म्हणून त्यांचं एकदा प्रेमाने भजन करायचं. विठोबा योगायोगानं शिवम भैयांनी निर्णय घेतला की बाबा वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त थोडंसं भगवंताचं चिंतन व्हावं, म्हणून हा आयोजन, हा सर्व खटाटोप. आळंदीकर आमचे गुरुबंधू सुरेशजी महाराज शिंदे, त्यांची आळंदीमध्ये छान अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. माझ्याबरोबर आलेले रामभाऊजी महाराज लकडे, हे बाळूमामा यांच्या नावानं ते रथ घेऊन जात असतात, सोहळा आहे त्यांचा. आणि आपल्या गावातली ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही या ठिकाणी आलाय, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, म्हणून हा कार्यक्रम, हा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना हा जो अभंग आहे हा घेण्यामागचं कारण, माणसाला शेवट महाराज काय होत असतो, हिशोब आठवत असतो की मी काय केलं. एका माणसानं त्याच्या कादंबरीमध्ये सांगितलं की माझ्याकडे सगळं काही होतं, मी लोकांना मदत करू शकत होतो, पण मी मदत कधी केली नाही, मी उलट लोकांची मजा घेतली. माझ्याकडे एवढं काही होतं की मी लोकांना वाटू शकत होतो, पण मी कधी काही कुणाला अन्नदान केलं नाही, कुणाला ज्ञानदान केलं नाही. पण आज माझं शरीर मला साथ देत नाही आणि मला इच्छा आहे की मला परत जन्म मिळावा आणि हे भगवंता तुझ्या सेवेमध्ये, ह्या जनता जनार्दनाच्या सेवेमध्ये मला घ्यावं, असं त्याला इच्छा होते. कधी? अंतकाळा. अंतकाळामध्ये काळ इतके दंश करतो, हजारो इंगळ्या चावल्यानंतर जो वेदनेचा कहर माजतो ना, तो त्या शरीरामध्ये सगळंच आठवतं. मुलगा आठवतो, पत्नी आठवते, पत्नीला उलटं बोललो असेल ते आठवतं, वडिलांना काही माघारी बोललो असेल ते आठवतं, गावामध्ये काही भजने असतील त्यांचा कधी अपमान केला असेल ते आठवतं. बघा शेवटच्या क्षणातली भूमिका माणसाची काय, आणि ही भूमिका फार वाईट आहे. म्हणून जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंत सावध व्हायचे, तोपर्यंत काय करायचंय हो, अशा लोकांच्या संगतीत राहायचंय. आता शिवम कसा आहे, पहिलवान आहे, त्याला काही ज्ञानेश्वरीतलं, गाथ्यामधलं, हरिपाठामधलं काही माहीत नाही, पण संगत महाराज, आज तो ज्यांच्या संगतीत आहे, आमचे सर सगळ्या क्षेत्रात, संप्रदायामध्ये, राजकीयमध्ये, श्रीकांत सर, त्यांच्या संगतीतून महाराज तो आज या ठिकाणी आपल्या घरामधलं एखादा जो कार्यक्रम आहे तो कशा पद्धतीने पार पाडायचा, काय करावं लागेल, हे निर्णय तो आता घेतोय. कारण एकच त्याच्या जीवनामध्ये चुकीची गोष्ट म्हणावं लागेल, कारण सूर्य लोप पावत असतो, पण भर दिवसा जो सूर्य लोप पावतो तिथं अंधकार पडत असतो. कारण त्याचं वय आता होतं, नोकरी छोकरी करावी, लग्न करावं, संसार करावा आणि आपल्या आईवडिलांच्या नजरेमध्ये एक सुंदर असं वैभव त्या ठिकाणी उभं करावं. पण ऐन वेळेला वडिलांची साथ त्या ठिकाणी महाराज, ऐन वेळेला एवढी जर एक 10 वर्ष त्याला जर वडिलांची साथ भेटत असती, आत्ताच तो नुकताच मल्हार केसरी झाला. मी म्हणतो, मी त्याला पाहिलं, तो महाराष्ट्र केसरीचा व्यक्ती आहे. पण काही गोष्टी माणसाला प्राप्त होत असताना प्रारब्धाचं फार मोठं बळ असावं लागतं. प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान. म्हणून संगत माणसाने चांगल्याची करावी. अभंगाचं 3रं चरण. संत समागमी धरावी आवडे, संत समागमी धरावी आवडे, संत समागमे धरावी आवडे, संत समागमे धरावी आवडे, करावे तातडे परमार्थी, करावे तातडे परमार्थी, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ,
करावे तातडे परमार्थाची करावी तातडे परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकाळ नाशिवंत देह जाणार सकाळ संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी आपण ज्यांच्या संगतीत आहे दुर्योधन बी आणि अर्जुन पण अर्जुन भगवान कृष्णाच्या संगतीमध्ये वाढला आणि दुर्योधन शकुनी. आपले जे संगतीमध्ये आहेत आपल्याला जे मार्ग दाखवतायत ते नक्की कोण आहेत? इतर धर्मामध्ये ला इलाही इल्लल्लाह मोहम्मद रसूलल्लाह अल्लाह हुम्मा सय्यदना सल्ले अलाह मोहम्मद व बारिक वसलीम. पण आपल्या धर्मामध्ये ओम भूर भुवत्स्वः तत्सवितु वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. आपला जो धर्म आहे तो फार वेगळा आहे. आपल्याला देवधर्म म्हणतात, देवधर्म. आणि इतर जे धर्म आहेत ते कसे आहेत? दानवांचे. खरोखर कुणाची या ठिकाणी निंदा नाही मारत. जे प्रकृतीमध्ये झालं आपण सर्वजण जाणतात की समुद्र मंथन झाल्यानंतर दोन पार्ट्या निर्माण झाल्या, एक देवाची आणि दुसरी दानवांची. तीच पार्टी म्हणजे आत्ता पहिलगामला काय केलं त्यांनी? गोळीबार केला. कशासाठी? धर्माचं चुकीचं मेसेज देण्यासाठी त्यांनी काय केलं? भीती घालण्यासाठी. पण आपला जो धर्म आहे तो कसा आहे? खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. आपला जो धर्म आहे महाराज तो प्रेम देण्याचा आहे. कारण जे माझ्यामध्ये तेच मी तुम्हाला देईल. माझ्यामध्ये जर घृणा आहे तर काय होईल? मी तुम्हाला घृणाच देईल. मध्यंतरी 20-22 वर्षाचा तो कसाब 26च तारीख होती बरं का. आता त्यानं काय केलं? स्वतःच्या छातीवरती बॉम्ब ठेवले आणि काय केलं? मुंबईसारख्या ठिकाणी आला. कशाच्या उद्देशानं? त्याला सांगितलं होतं की हा देह नाशिवंत, पण चुकीच्या भाषेमध्ये सांगितलं. अरे हा देह नाशिवंत आहे, तुला वरती काय जन्नत आहे. तू काय कर? दुसऱ्या धर्मावरती आक्रमण कर, त्यांना संपव, तर तुला तुझा देव काय करेल? जवळ करेल. पण आपल्या इकडं काय सांगतात? आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धारिल इतरांची. अरे स्वतः तुकाराम झाला, स्वतः ज्ञानेश्वर झाला, काहीच उपयोग नाही. दुसऱ्यांना बळीराम महाराज केलं, सुरेश महाराज केलं, त्याला म्हणायचं संत. आपणा सारिखे करती तात्काळ. आता ही मंडळी आळंदीत राहतात, आपण यांना काय म्हणतो? आता पंढरपूरला जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण माऊली म्हणतो. हा किती मोठा संदेश आहे बरं. तो त्याचं आचरण कसंही असू द्या, तुम्हाला तर सांगायची काही गरज आहे का? जवळून पाहताय, त्याचं आचरण कसंही असो तरी तुला माऊलीच त्या ठिकाणी दर्जा आहे. मग किती मोठा हा धर्म आहे महाराज. आपण सुधारला काही उपयोग नाही, दुसऱ्याला सुधरव. पण तिकडं कसं आहे? आपण बी घडलो, दुसऱ्याला बी घडवा. इतर धर्मामध्ये कसं आहे? चढाओढ आहे. तुम्ही किती लोक मारताय, किती लोकांचं आयुष्य बर्बाद करताय, किती लोकांचं त्या ठिकाणी, किती माता मावल्या त्या ठिकाणी काय झाल्या हो? त्यांच्या डोळ्या देखत कुंकू त्यांचं पुसल्या गेलं. का? फक्त त्यांना कलमा पडायला लावला. आणि ज्या भूमीमध्ये आपण बोलतोय ही कोणाची भूमी आहे महाराज? धर्मवीर क्षत्रिय कुलावतंस
राजाधिराज राजकुमार, एकमेव राजकुमार आहे महाराज. आणि एकमेव असा राजकुमार जो संतही आहे आणि जो क्रांतीवीरही आहे, संभाजी महाराज. अहो संभाजी महाराज म्हणजे तुकोबारायाचा अभंग खरा करून दाखवला. आपले मरण पाहिले मी डोळा. अहो तुम्ही कुणाशी वैर करताय? मृत्यूला झुंज देणारा एकमेव. आणि ह्या भूमीमध्ये आपण बोलतोय, ही पुरंदरची भूमी आहे महाराज. पण आज ह्या भूमीला कुठंतरी संभाजीराजाची पुन्हा एकदा गरज आहे महाराज. पण त्यासाठी जिजाऊ घडल्या पाहिजेत. पण आपल्या संस्कृतीवरती काय झालेलं आहे? अशा पद्धतीने आक्रमण झालंय. पहिल्या आपल्या शाळा बिघडल्या, दुसरा आपला आहार बिघडला, तिसरं आपलं कर्म बिघडलं. जे काही पूर्वी जाती पाती केल्या होत्या, कुंभारानं मडकीच बनवायची. मडकं असं की बाहेर देशामध्ये जे फॅक्टरी आहेत तिथं सुद्धा ते बनणार नाही. मराठ्यांनी लढायला जायचं, बरोबर आहे. जे भिल्ल आहेत त्यांनी शिकार करायची, जे पारधी आहेत त्यांनी काय करायचे, मोठे जनावर अडवायचे, जे माळी आहेत त्यांनी फुलं बनवायची. पण आता काय झाले, कुणीही काही करायला लागले. त्याच्यामुळं त्याच्यातला हिरा आता राहिला नाही. आता कसं आहे, आंधळं दळतं कुत्रं पीठ खातंय. नाव्याकडे गेलं, इकडून डावचा तिकडून डावचा, झाली दाढी. का? कारण तो जातीनं कोण आहे? न्हावी नाही. ह्या जाती उगच पाडल्या नव्हत्या, याचा अपभ्रंश झाला. प्रत्येक गोष्टीचा काय झालेला आहे? अपभ्रंश झालेला आहे. आपण काय म्हणतो, एखाद्याचं काही गाडी बिघडली, आता गाडीचं भजन झालं. आता गाडीचं भजन झालंय का? पण बोलण्याचं, एखादा जर माणूस घरावरनं पडला, त्याचे पाय मोडले, अहो त्याचा खेळ खंडोबा झाला. आता खंडोबाची उपमा. म्हणजे आपण आपल्या गोष्टींना काय करायला लागलो? पायात घ्यायला लागलो. आपण आपली भाकरी सोडली, दुसऱ्याचा पिझ्झा आणला, आणि काय झालं? देवा मला पाव. सगळेच रोग पावले. मग सगळे रोग काय झाले? एकाच माणसाला सगळे रोग. इतक्या बायपास, ते आता रस्ताच नाही डॉक्टरला. इतके बायपास एकाच माणसाचे, करणार काय? ह्या महाराष्ट्रामध्ये हजारो कीर्तनकार आहेत. ह्याच महाराष्ट्रामध्ये लाखो पोलीस आहेत. मग या महाराष्ट्रामध्ये चोर कोणी नाही का हो? एका पोलिसानं एकच चोर पकडला तरी मला वाटतं पोलिसांची संख्या जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका पोलिसानं एकच चोर पकडायचा, दुसऱ्याला पकडायचं सुद्धा नाही. आला तरी म्हणायचं नको. तरी काय होईल? चोरी होईल का? पण आपल्याला प्रामाणिकपणा आवडत नाही. मनुष्याला काय, ज्यानं जन्म दिलाय त्याच्यावरच मनुष्य उठलाय. 9 महिने 9 दिवस हा शरीर आईच्या उदरामध्ये एसी लावून बसलेलं असतं, सरबत पित असतं, फ्रुटी. कुठं? आईच्या उदरामध्ये. आहे का नाही महाराज? काय असतो? एसी असतो. तुमच्या तालुक्यात कसं आहे? एसी. अहो आईच्या पोटामध्ये एसी नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण 9 महिने तिथं आपण काय करून आलोय? मोठी कसरत करून आलोय. तरी सुद्धा बाहेर आल्या आल्या कवा कवा कवा. आणि अगोदर आतमध्ये म्हणत होता, एक वेळ कर, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ करी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे, एक वेळ कारी या दुःख वेगळे. दुरिताचे जाळे उगवानी, दुरिताचे जाळे उगवानी, दुरिताचे जाळे उगवूनी,
आठवीन पाय हा माझा नवस, 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 हो, हो, हो. आठवीन पाय हा माझा नवस. नवस. आपण जर अडचण घेऊन एखाद्या देवऋषाकडे जर गेलो, ते काय सांगतात? काय सांगतात बाबा? की कुठला तरी काय राहिलाय, नवस राहिलाय. पण ते जे सांगतात ते जरी बरोबर असेल किंवा नसेल, तो भाग वेगळा. काय सांगतात? नवस राहिलाय. 2 पायाचा का 4? नवस राहिलाय सांगतात. पण मला एक सांगायचंय की असा नवस राहून गेलाय आपला, जो सगळ्या देवांचा देव आहे. इकडचे जाऊ द्या, मसोबा काही जे असतात, बांधावरचे देव, प्रत्येकाच्या शेतामध्ये देव असतात, तिथला नवस निघतच असतो. कारण कुठल्या ना कुठल्या अडचणीत आपण काही ना काहीतरी देवावर भार ठेवतोच, की बाबा माझं नीट कर, तुला 2 पायाचं किंवा 4 पायाचं काय जे पाय आहेत, स्वतःचे पाय मला वाटतं ह्यांनी द्यायला पाहिजेत. पण जो कर कटेवरी ठेवून या, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, असे ज्याचे पाय आहेत, जे सगळ्यांना समान आहेत. तिथं मंत्री आला तरी कमरेवरचे हात काढले का? आणि लहानात लहान आला तरी नाही. उच्च नीच काही नेने भगवंत, भाविकासाठी उभा, भाविकासाठी, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी भाविकासाठी, भाविकासाठी. भाविकांसाठी. पण भाविक कोण? अहो, ज्ञानोबारायासारखे भाविक ज्याच्याकडे आहेत, तुकोबारायासारखे ज्यांचे भक्त आहेत. मला सांगा, बालाजीला गेल्यावर सोनं कमी आहे का हो? शिर्डीला गेल्यावर सोनं कमी आहे का? अहो, सोन्याचे खांब आहेत महाराज. पण इकडं साधाच खांब आहे, गरुड खांब. पण भाविक कशाला म्हणायचं? त्या खांबाला आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. असं तीर्थच नाही महाराज. सगळ्या तीर्थांचं, सर्व तीर्थाचे माहेर कोणतं? लोहदंड तीर्थ. सकल तीर्थाचे माहेर घर. अलंकापुरी सारखं तीर्थ पंढरपूरला चार्जिंग करायला जाते. त्र्यंबकेश्वर सारखं तीर्थ, सासवड सारखी नगरी. महाराज, हे सगळे तीर्थ कुठं जातात? महातीर्थाला. आणि म्हणून त्याला सर्व तीर्थ म्हणतात. असं असणारं ते पंढरपूर. कारण अगोदर कोण होती? भीमा होती महाराज. नंतर चंद्रभागा झाली. कारण चंद्र गंगा, यमुना, सरस्वती सगळीकडे स्नान करून आला, पण त्याचं जे डाग आहेत ते कुठं पुसल्या गेले नाहीत. त्याच्या गळ्यामध्ये लोखंडाचा दंड बांधला होता शनी महाराजांनी, आणि तो दंड त्या भीमेच्या तीरावरती गळून गेला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि त्या भगवंताचं चिंतन आपण करतोय. आपण साधे भाविक नाहीत. फक्त
आपल्याला काय झालंय, आपण ज्या स्टेशनवरती उतरलोय तेच स्टेशन आपलं काय, रास्ता ही मंजिल आहे. जिथं आपल्याला जायचंय तिथं आपण आत्ता सध्या उपस्थित आहोत. म्हणून संत म्हणतात की डोळ्यावरची जी काळीमा आहे, डोळ्यावरची जी धुरा आहे ती काय करा, एकदा पुसा आणि बघा हे काय, हेच रूप आहे. तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे ये लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे हा लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरुनी राहो, नका डोळे धुरे भरुनी राहो, हे नका डोळे धुरे भरुनी राहो, राहो नका डोळे 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 हरी नका डोळे नका डोळे रे नका डोळे धुरे भरणी राहो रे राहो हे नका डोळे धुरे भरणी राहो, नका डोळे धुरे भरोनी राहो, नका डोळे धुरे भरोनी राहो. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, आयुष्य खातो काळ सावधान. ऐसे खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान, सावधान शब्द वापरलाय. आणि असं सांगितलंय की नका डोळे धुरे भरून राहू. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, फक्त झोपलेल्याला उठवता येते. ज्यानं सोंग केलंय
त्याला मात्र उठवता येत नाही, त्याला औषध नाही महाराज. थोडा आवाज देता का? कारण सोंग केल्यानंतर काय होत असते, चुकलिया वर्म फेरा पडी. कारण एकदा का जर चुकला आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य जन्माचं. मनुष्य जन्माचं महात्म्य, मनुष्य तोपर्यंतच मनुष्य आहे जोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांना आपण मनुष्य म्हणू का? नोहे हा सामान्य महिमा संतांचा. त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही का? संत नव्हती जगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा, मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा मानसासारिखे, संत नव्हती जगा मानसासारिखे. समुद्र नदी नवे पैगा, वाचन म्हणून लिंगा, म्हणून ये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. सेवा योग्य वेळेमध्ये आपण या ठिकाणी समर्पित करणारे सर्वांना फुलं देऊन बरोबर 12ला पुष्प त्या ठिकाणी आपल्याला अर्पण करायचे. आणि एक ढोबळ मनानं जर आपण एक अर्थ लावला या अभंगाचा, तर या अभंगामध्ये कुठंच महाराज काही लपवाछपवी आहे का? काहीच लपवाछपवी नाही. डायरेक्ट उघड सांगितलं, पुढं खड्डा आहे आणि तुला माहिती पण आहे. मग तू खड्ड्यात जायचं का खड्ड्याच्या वरून, का त्या खड्ड्याला बाजूला करायचं? पण खड्डा बाजूला होणार नाही. पत्थर ने अपना काम कर दिया आहे. फक्त आपल्याला काय करायचं? आपल्याला ओळखायचंय की ज्याला आपण लात मारली तो कोण आहे? दगड आहे. पायाला आपल्या लागणार आहे. कब तक आपण कुठपर्यंत खोटं? आता खोटं नाही, आता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता बास. सगळे दृष्टांत, सगळ्या कहाण्या, सगळे रामायण महाभागवत याच्यासाठीच आहेत. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. कसा गोड झालाय माहित नाही, पण गोड करायचाय. अर्जुनाला सांगितलं पुढं कोण आहे? आपतेष्ट आहेत. पण आता तू कोण आहेस? आता तू त्यांचा शिष्य नाही ना, ते तुझे गुरु आहेत. तुला तुझं जे कर्म आहे ते करावंच लागेल. आपण पाहतो की आपली बहीण, आपले भाऊ, आपले आई, आपले वडील, आपला आजा, आपला पंजा नाही. ज्ञानोबा राहिलं होतं का नव्हतं? अहो डोळ्या देखत इंद्रायणीच्या डोहामध्ये आई वडील चालले होते. थांबवता येत नव्हतं का? का गावाला जर शाप दिला असता जास्त वेळ लागला असता का? जे कोणी माऊलीला विरोध करत होते, जे कोणी माऊलीला विरोध करत होते, त्यांना रेड्याला जर माणूस बनवता येतंय तर माणसाला रेडा बनवता येत नसेल का? ताकद होती महाराज, पण ती जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, स्वतःच्यासाठी नाही. पण आपल्याला संत सांगतात दुसऱ्यासाठी जाऊ द्या, स्वतःच ह्या जन्मात आलाय, डोळ्यांवरती धूर ठेवू नका आणि काय करा, क्षणोक्षणी विचार करा. कारण हा देह जाणार का तर जाणारच. फक्त शेवट एकच उपयोगाला येणार आहे, माम एकम शरणम ब्रज, मी एकटा उपयोगाला येणाऱ्या अर्जुनाला सांगितलं. आणि म्हणून अभंगाचा हा झालेला भावार्थ भगवंताच्या व तुम्हा सर्वांच्या चरणावरती अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर भेटली. श्रीमद शंकराचार्य करवीर पीठ यांना त्याची स्थापना केली.
त्या ठिकाणी बजरंग बलीची देखील स्थापना झाली. त्या बजरंग बलीची सेवा अहोरात्र माझ्याकडून व्हावी असं कोण म्हटलं तर ज्याच्या निवासस्थानाला आपण या ठिकाणी आलोय, आमचे परममित्र शिवम दादा. ते पैलवान आहेत, पण एका पैलवानाकडे काय असतो, एक शक्ती असते आणि दुसरी म्हणजे मारुती रायासाठी भक्ती असते. आणि त्या ठिकाणी जे मारुती रायाची मूर्ती आहे, संपूर्ण भारतामधली एकमेव मूर्ती पारा मारुती, पाऱ्याचा मारुती आहे महाराज. आपण कुठेही असा मारुती बघितला नसेल. एक वेळ कधी तुम्ही जर त्या ठिकाणी आलात तर आपल्याला त्याचं दर्शन लाभेल. त्या ठिकाणी गोसेवा आपण त्या ठिकाणी स्वयंभू देवस्थानाच्या वतीनं त्या ठिकाणी सुरू केली. या ठिकाणी गोसेवक किंवा काही धर्मवीर असतील, कारण ही धर्माची तू मूर्ती, ही जी भूमी आहे ही धर्म, ज्यांनी धर्म कशाला म्हणतात आता तो विषय नाही आपला, नाहीतर एक वेळ अवश्य. कारण संभाजी राजासारखा संत आणि संभाजी राजासारखा राजा या पृथ्वीला परत होणे नाही. आणि ह्या भूमीमध्ये तुम्ही वाढलाय, खरं तर तुमचं भाग्य आहे. आणि आज आपण एकत्र आलो ते म्हणजे कैलासवासी राजेंद्र नारायण कारकूड.